वाई तालुक्यातील पश्चिम भागाचा विकास आणि कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं निर्माण करणारं नेतृत्व तसेच लोकनेते म्हणून तुमची ओळख आहे. या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता? लोकांच्या जे काम करण्याची माझी पद्धत आहे, लोकांचं असलेलं पाठबळ आहे, तर लोकांनी मी जी माझी कामाची पद्धत बघून लोकांनी मला लोकनेते ही पदवी दिलेली आहे. वरती असणारं कामाचं जाळं, कार्यकर्त्यांचे दिलेलं पाठबळ, कार्यकर्त्यांना दिलेलं पाठबळ आणि केलेली कामं ही माझ्या कामाची पोचपावती आहे. आणि कार्यकर्त्यांना भक्कमपणे पाठिंबा देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या सुखदुःखात त्यांना सहकार्य करणं, पाठबळ देणं आणि याचमुळं कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी या ठिकाणी म्हणजे राजकारणामध्ये टिकून आहे. यशवंतनगर जिल्हा परिषद गटात तुम्ही रस्ते आणि पाण्याच्या टाक्यांची मोठी कामं केली आहेत. यामागची नेमकी तुमची भूमिका काय होती? लोकांना ज्या सुविधा पाहिजेत, मूळ रस्ते पूर्वी तर चिखलच होता, सगळा पायवाटा होत्या, पण लोकांना जर रस्ते असल्याशिवाय त्यांचं दळणवळणाचा मार्ग मोकळा होत नाही. म्हणून पहिल्यांदा राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदा रस्त्याचं दळणवळण जोडलं गेलं. त्यानंतर आमचा भाग अतिशय वर्दळीचा आणि उंच खालीवर असल्यामुळं लोकांना 2-2, 3-3 किलोमीटर पाणी आणावं लागत होतं डोक्यावरून. शेवटी महिलांचा त्रास वाचवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा पाण्याच्या स्कीम राबवल्या आणि त्यामुळे ज्या मूळ सुविधा असतात, शाळेच्या इमारती असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या, की जेणेकरून लोकांचे कष्ट कमी होतील आणि जास्तीत त्यांना शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही कार्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण करून घेतल्या. शाळा आणि मंदिरांच्या उभारणीत तुमचं मोठं योगदान आहे. अध्यात्म आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांना तुम्ही प्राधान्य का दिलं? ग्रामीण भागातले लोकही देवाला मानणारे असतात, त्यामुळं त्यांच्यासाठी पहिल्यांदा मंदिराची उभारणी केली. त्यानंतर ग्रामीण भागातली मुलं म्हणजे समजा 4थी पर्यंत शाळा असेल तर तिथपर्यंत शिकायच्या, मुली जिथे शिक्षण गावात असेल तिथपर्यंत शिकत होत्या. त्यांना पुढचं शिक्षण मिळण्यासाठी आम्ही म्हणजे मराठी शाळा असो, माध्यमिक हायस्कूल असो, याची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून मराठी शाळेपूर्वी मंदिरं जुनी किंवा कुठं पडव्या अशामध्ये चालत होत्या. त्यासाठी नवीन इमारती उभ्या केल्या आम्ही आणि त्यामध्ये म्हणजे धार्मिक कामामुळं की मंदिरामुळं की गाव एक राहावा, एक संघ राहावा, या भावनेतून संघटना निर्माण व्हावी, मुलांना धार्मिकताही असावी आणि शिक्षण असावे. यामुळं कार्यकर्त्यांच्या मदतीने या दोन्ही गोष्टी मला करणं शक्य झालं. तुम्ही अनेक नेते आणि कार्यकर्ते घडवले आहेत. आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुणांना मी हेच सांगेन किंवा लोकांसाठी काम करा, लोकांच्या मदतीला जाऊन जा, लोकांच्या सुखदुःखात सामील व्हा, त्यांना ज्या अडचणी असेल त्यांना मदत करा, सहकार्य करा. आज जे मकरंदाबांच्या नेतृत्वाखाली जे कार्यकर्ते काम करतायत, मोठे झाले, त्या पद्धतीनं आपण सर्वांनी मंत्री महोदय मकरंदाबा यांचं काम पाहून त्या प्रेरणेनेच लोकांच्या पाठीशी उभं राहावं, एवढंच मी लोकांना मतदारांना सांगू इच्छितो. या निवडणुकीत यशवंतनगर गटातील मतदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी जे पूर्वी केलेलं काम आहे हे लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला लोकांकडे माझी एकच अपेक्षा आहे की आबांचं जे नेतृत्व आम्ही मानतोय, की आबांची काम करण्याची पद्धत, आबांना कार्यकर्त्यांना पाठ देण्याचं जे पाठबळ देतात आणि त्या माध्यमाने जी विकासाची गती चालू आहे, तर ती गती पाहून की लोकांनी त्याच दृष्टीनं म्हणजे काम केलं पाहिजे आणि पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्या बळावर, त्यांच्या पाठिंब्यावर मी हे इलेक्शन 100% जिंकू शकतो, ही मला खात्री आहे. पश्चिम भागात शेती आणि पर्यटनाला मोठी संधी आहे. त्या दृष्टीनं तुमचे काय प्रयत्न राहतील? आता त्या नामदार मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून आता एक बौशीवरून म्हणजे पांगारून एक रस्ता खाली येतोय, त्यानंतर यावेळी ते रोपवे करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यामुळं की लोकांना जर पर्यटनाच्या दृष्टीनं लोकांना रोजगार मिळावा आणि या विभागाचा जर खऱ्या अर्थाने विकास व्हावा, तर त्या दृष्टीनं म्हणजे मकरंदाबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे लोकांना म्हणजे जे सुशिक्षित आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना म्हणजे कामही उपलब्ध होईल आणि त्यांची प्रगती होईल आणि त्यानंतर या भागाचा विकास होण्याला म्हणजे अतिशय प्राधान्य मिळेल. आता बरीचशी रिसॉर्ट झालेली आहेत,
पण त्यानंतर छोटे छोटे धंदेबिंदे ह्या सगळ्या लोकांना अतिशय त्याचा फायदा होऊन या विभागाचा चांगला विकास होईल. आरोग्याच्या सुविधांबाबत तुम्ही यशवंतनगर गटात काय बदल घडवून आणणार आहात? या ठिकाणी 2 ग्रामीण रुग्णालय मंजूर आहेत, एक मालकपूर आणि एक वेलण. त्यासाठी तर पाठपुरावा करतोय. मालकपूरला इमारत नसल्यामुळं तात्पुरती स्वतःच्या खर्चानं इमारत तयार करून तिथं ते चालू केलेलं आहे. तिथं तर तशी डॉक्टरची कमतरता नाही काय, आणि जर कमतरता असली तर कित्येक वेळा मी लहान मुलांची शिबिरं पुण्यावरून डॉक्टरांना आयोजित केली, वयोवृद्ध लोकांसाठी केलेले, स्त्रियांसाठी केलेले. त्यासाठी जवळजवळ मी सगळ्या भागातून म्हणजे जीप वगैरे पाठवून आणून त्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध पाणी देऊन त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था करून मी त्या जरी डॉक्टर कमी असले तर प्रत्येक गावामध्ये कुठल्याही आजार माणूस राहू नये मग ते मी दरवर्षी किंवा 6 महिन्यांनी शिबिर घेऊन तो करतच असतो. आता मंत्री महोदय आबांच्या नेतृत्वाखाली काही झालं तर या 1 वर्षाच्या आत मी मालकपूर ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी करून घेणारच. आणि वेलंग येथे आबांच्या माध्यमातून मंत्री महोदय आबांच्या माध्यमातून 1 एकर जागा मिळवून तिथे ते काम सुरू करून ते मी 2-3 वर्षात पूर्ण करून घेणार. रस्ते आणि पिण्याच्या पाण्यापेक्षा आरोग्य सुविधा महत्वाच्या आहेत. कारण एकंदरीत जर वरच्या भागाचं पाहिलं म्हणजे सर्वसामान्य माध्यमातले लोक आहेत, कमीत कमी वर्षाचे 7 ते 8 कोटी रुपये ह्या वाईमध्ये हॉस्पिटलला जातात. आणि ती जर एकदा दोन्ही सुविधा लोकांना मिळाल्या तर फार मोठे लोकांची प्रगती होईल. दुसरं गोष्ट असे ते सरपटून झाला, भाजलं, बाळात पण असेल तर किंवा कुत्री चावली तर चटकन हॉस्पिटल असल्यानंतर तो किंवा पॉयझन घेतलं तर एक सर्वसाधारण तो माणूस एक अर्ध्या तासात जर हॉस्पिटलला पोहोचला तर नक्की त्याचा जीव वाचू शकतो. त्या दृष्टीनं त्या दोन्ही विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची जरुरी. त्या दृष्टीनं आबांच्या नेतृत्वाखाली मी या 2 वर्षात ती पूर्ण करेन असे मला खात्री आहे. महिला सक्षमीकरणासाठी तुमच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवले जाणार आहेत? वरच्या भागामध्ये बरेचशा गावामध्ये बचत गट आहेत. बरेचशा ठिकाणी म्हणजे महिला म्हणजे कुठं पापड बनवतात, काय महिला जे आपली म्हणजे बेवडी वगैरे असतात त्याची डाळी बनवतात. मग काही हळद असते त्याची हळद पावडर बनवतात. काही लोक सांडगे बनवतात, शेवया बनवतात. आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे जर महिलांना आवड असेल तर असे जे बचत गट आहे त्याच्यामध्ये आता त्यांना कर्ज म्हणजे बिनव्याजी कमी दराने मिळतं. तर अशा लोकांचे माझ्या डोक्यामध्ये आहे की ज्यांना उत्पन्न आहे, ज्यांचं मजुरीशिवाय भागत नाही, त्यांच्यासाठी प्रत्येक गावात छोटे छोटे उद्योग तयार करून द्यायचे. मग कागदाच्या पिशव्या असू द्या किंवा जेणेकरून ज्याला बाजारात म्हणजे हे मिळेल. छोट्या छोट्या बघा त्या बाहुल्या असतात त्या पण बनवतात. कधी छोट्या छोट्या विणकामाने छोटे सुद्धा बनवणाऱ्या महिला आहेत की जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांना प्रपंचाला हातभार लागेल. अशा पद्धतीने छोटे छोटे प्रत्येक गावात किंवा 2-2 गावात मिळून महिलांच्या मदतीत सक्षमपणे म्हणजे भक्कमपणा करून त्यांना पाठबळ देऊन त्यांचं प्रापंचिक त्यांना आधार कसे मिळेल या दृष्टीने 100% मी प्रयत्न करेन. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.